आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. नाही त्याचं कारण आहे की विशालने सांगितलं की पहिला आधी घेऊन ठेवले होते, मोहराचे एक्के घेतलेले होते. मग बाकीचे 100 पॉईंटमध्ये त्यांना बाकीचे खेळाडू घ्यायचे होते. त्यामुळे या चर्चा त्या गोष्टीची होईल मैदानावरती. या गणेश पाटील आपल्या अचोले मेडिकलचे आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला मेडिकल किट आलेले आहेत. पहिलाच बॉल सुरुवात चांगली केलाय, पहिल्याच बॉलवरती आलाय हा खणखणीत चौकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून 4 रन. स्वागत केलं पहिलाच बॉल चौकाराने. पुढचा बॉल ऋतिक साठी पुन्हा इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. बॉल चालला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात बाउंड्री लाईनवर. बॉल अडवलाय, फेकी करेपर्यंत 2 धावा मिळतील. श्रवण एक महत्वाचे खेळाडू आहेत. अनेक वर्ष आपण पाहिलं तर 441 बॉईज आचोळे संघाच्या माध्यमातून एक गाव एक फॉर्मॅटमध्ये याही खेळाडूला आपण खेळताना पाहिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऋतिक आणि पहिल्या IPLचा मला तर वाटतं मी साक्षीला होतो त्यावेळी विनर होते. खास करून श्रवण आणि त्यांची टीम आपण खास करून पाहिली होती. पहिल्या पर्वाचे निखिल 11ला पाहिलं होतं. यावेळेचा बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार. मिल्ट धावा 4. चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धाव्यांसाठी 4. गाणं बरोबर होतं विशाल दादाला, पण विशाल दादांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाठीमागच्या मॅच मध्ये घेतलाय. थोडं लेट वाजवलं पण चांगलं वाजवलंय. धावा धावफलकावरती जर पाहिलं तर वडल्या संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 10. पहिला बॉल चौकार, दुसऱ्या बॉलवरती डबल आणि त्याच्यानंतर 4. एकूण 3 बॉलचा खेळ संपला. रन झाला 10. पुढचा बॉल फुलटस बॉल. फुलटस बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं जाईल. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. APL सीझन 4 चौकार. झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला VRCC, दुसऱ्या बाजूला 2020 बॉईज. कुश असतील अगदी अमरजी दळवी एका बाजूने. खास करून त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बागपुटला गेले कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉल अडवलेत आणि हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळी चांगली बॅटिंग करतात त्यावेळी तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या असतात. तुम्ही तिथे रनआउटच्या माध्यमातून जर विकेट फेकलीत तर कदाचित तो तुमच्या टीमसाठी निर्णायक क्षण ठरू शकतोय आणि ते जाणलंय अक्षय आणि ऋतिक यांनी. 5 बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती बनवण्यात आल्या 14 रन. लास्ट बॉल समोर फटका खेळलाय. प्रॉपर एक्झिक्युशन केलाय. टायमिंग चांगला आहे. बॅट मधून आवाजही स्वीट आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातील चौकार क्रमांक 4 मैदानावरती ठोकलाय आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा बनवल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 2020 बॉईज अर्थातच अमरजीत दळवी यांच्या संघाने रन बनवल्यात. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. अनुभव तर आपल्याला काही ना काहीतरी बदल करायचे असतात. आता 6 सीटरची टीम सध्या ते करतात. गौरवला माहित आहे की थोडंसं पुढे जायचं आपल्याला, प्रयत्न करायचा चांगले आणि बरोबर आलेले 4 चौकार आहेत ते प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न मी स्क्रीनवरती केलाय. रन झाल्यात. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये 4 चौकाराच्या 16, एक डबल आणि एक डॉट बॉल. अक्षय ज्याला स्ट्राईक आता मिळालेले. साहिल
पहिलाच बॉल समोर फिरकावलाय, फटका चांगला खेळलाय, बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक बॉल वरती आल्यात, काय फिल्डिंग केलंय. पहिलं बॉडीचं संतुलन थोडंसं बिघडतं, त्याच्यानंतर मात्र धावचीची संधी. तिथे काय घडतंय, एका स्ट्राइक वरती दोन गाड्या, इन्सिडेंट घडण्याचे चान्सेस. मैदानावरती पंचांचं बोट हवेमध्ये आणि मोठी विकेट आलाय. ऋतिक मैदानाच्या बाहेर, गॉन. ऋतिक गॉन. काय घडलं स्क्रीनवरती, हा बॉल सुरुवातीला समोर खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आले, बाउंड्री लाईनच्या जवळपास आले होते. थोडासा पाय जो होता तो बाउंड्री लाईनच्या जवळ किंचितसा राहिलाय. त्यानंतर बॉलची फेकी करण्यात आली. इथे तर सुरुवातीला इथे मिस केलं, नॉन स्ट्राईक एंडला तिथे मिस केलं, पण त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट किपर चांगलं बॉल गॅदर केलं आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट आल्यात. ऋतिकची विकेट आल्यानं मैदानावरती आता तिथे चित्र बदलणार आहेत. रनआउटच्या माध्यमातून विकेट बाद होणं म्हणजे संघासाठी नेहमी निर्णायक धोकादायक ठरत असतं. तशी ती विकेट आल्यात. नवीन बॅटर मैदानावरती संतोष दाखल होत आहेत. अक्षय आणि संतोष दोघंही चांगले मित्र आहेत. ते सध्या मैदानावरती आणि एकमेकांच्या जवळ आहेत, एकमेकांचे अनुभव नेहमी शेअर करत असतात. असे दोन चांगले मित्र आहेत. आता त्यांना बॅटिंग करायची आहे. टायमिंग खूप महत्वाचं आहे. जर टायमिंग घालवलं तर इथून तुमचं टायमिंग निर्णायक राहू शकतं. मग तुम्हाला एक खेळाडू 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टायमिंग गरजेचं आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहिजे तर संघाच्या एकूण धाबा धावफलकावरती 18. गोलंदाज तयार. बॉलचे चान्सेस होते. चेंडू मात्र आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केला होता. बरोबर आपल्या हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होते. एक सिंगल तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती आपण धाबा पाहिजे तर एक सिंगल वाढत असताना संघाची धावसंख्या 20-20. खेळणारा टीम देखील 20-20 आहेत आणि धावसंख्या देखील 20 आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे, बाहेरचा बॉल आहे, थोडंसं खूपच बाहेर टाकलाय. विकेटच्या देखील बाहेर जाताना पाहायला मिळालं. पंच वळतायत. एक धाव येतात. धावसंख्या धावफलकावरती 21-21. रिव्ह्यू नसणार आहे त्याची आपण दक्षता घ्या. फक्त पंचांना जर काही वाटलं, जर बिमारसाठी पंचांना काही वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. ही आयोजकांच्या माध्यमातून विनंती असणार आहे. धावा झाल्यात 21-21. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल. आता चांगला बॉल आहे. आता शफल झाल्यात. शफल झाल्यावरती पंच वाईट देतील का तर नाही देणार. तिथे डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शफल झालं तर वाईट देणार नाहीत हेच पंच सांगतायत. धावा 21. 21. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. ओहो, बिमर नो बॉल मैदानावरती हाताळलाय. कमरेच्या नाही तर डोक्याच्या वरून बॉल गेलाय. पंच सध्यात बिमर घोषित केलं, यांनी की पुढचा बॉल फ्रीट असणार आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर आता वाढल्यात 1+1. एकूण 2 धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना 23 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्या आहेत. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर बॅटर तयार आहेत मिस्टर संतोष. हा डिटर खेळाडू आहेत. आज त्यांना मात्र चांगला खेळ करावा लागेल, नाबाप्रमाणे खेळ करावा लागेल. ओहोद विकेट पुढचा बॉल. फटका खेळलाय संतोष यांनी. फ्रीडचा बॉल त्याच्यावरती ठोकलाय. सिक्सर. बॉल मैदानाच्या बाहेर. APL सिक्सर 6. ऍक्शन रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न सध्या स्क्रीनवरती केलाय. हा स्ट्रोक केल्यानंतर संतोषला कॉन्फिडन्स होता की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, त्यामुळे तो धावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. रन संख्या जर पाहिलं तर वाढत असताना टीमची धावसंख्या 29. 29 धावा. दोन्ही अँगल सध्या आपल्या स्क्रीनवरती स्क्रीनवरती धरून दृश्य. आणखीन एक स्ट्रोक. भिरकावलाय बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मार्गस होईल. चेंडू सीमारेषेच्या पार. आउट ऑफ द पार्क. संतोषच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा सिक्सर.
धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला 35-35 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. सलगच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर येत असताना पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये गोलंदाज साहिलनं खर्च किती केलं तर 17 खर्च केलेले आहेत. ओ हो शेवटचा बॉल. शेवटचा बॉलवरती आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअर गंपारच्या बाजूने चाललाय बॉल. खेळाडू वेगाने येतात. एकचा प्रयत्न दुसऱ्यामध्ये दुसरी धाव मैदानावरती सहजरित्या कंप्लीट. बरोबर 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. रन झाल्यात 37. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता ही दृश्य आहेत सध्या स्क्रीनवरती. ती व्हॅनिटी व्हॅन आहे पाठीमागे ती. त्या व्हॅनिटी व्हॅनच्या जवळ कोण कोण आहेत ते पण पाहण्याचा आता प्रयत्न केला जातोय. आहेत काही जण ऑन स्क्रीन दृश्य आहेत. आचोले प्रीमियर लीग मधले हे पार्टी टाइम आहेत आणि व्हॅनिटी व्हॅन जवळ कोण कोण आहेत आता त्यांना पाहिलं जात आहेत. भरपूर जण आहेत पण आता त्यांनी काय केलं माहिती का स्वतःचं तोंड लपवलं थोडंसं दुसऱ्या दिशेने पाहत आहेत. तर त्यांनाही माहिती आहे कॅमेरा आपल्यावरती आला. मग काही जण आता पाठीमागे पाहण्याचा प्रयत्न करतात. ही व्हॅनिटी व्हॅन आहेत आणि बरोबर कॅमेरा तिथेच आहे. ज्यांना समजलं तो पाठीमागे गेलाय. चला 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 37 धावा. रवी परमार मैदानावरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 साठी मैदानावरती. टाइम खूप महत्वाचा आहे. वेळ खूप महत्वाचे आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला फेकायचे आहेत. शेवटचे आता 5 मिनिटं बाकी आहेत. 1 ओव्हर तुम्हाला फेकायचंच आहे. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय शानदार कडक विस्फोटक षटकार. मैदानाच्या दिशेने सध्या हवा सुरू आहे. बॅट्समॅन अक्षय यांच्या बॅटमधून देखना स्ट्रोक 6. बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. 20-20 बॉईज हा संघ सध्या तुम्ही मैदानावरती बॅटिंग मध्ये पाहतायत. रन 43. थोडा पुढे टाकलायत आता आणि पुढे आलेल्या बॉलवरती मात्र नाही खेळू शकलेत. अपील होते परंतु तितका कॉन्फिडन्स आत्मविश्वास नाही दिसला या अपीलवरती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पाहायला मिळाला त्यामुळे निर्धाव चेंडूला डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 43. 43 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल. लोवर फुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं निघून जातो. क्षेत्ररक्षक येत आहेत 30 सेकंदच्या आतमधून बॉल लढवण्याचा प्रयत्न करतात. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धाबा पाहिल्यात जाऊन पोहोचतात. 44 धावा धावफलकावरती लगावल्या. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 3 बॉल नंतर धावा धावफलकावरती 44 आहेत. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. रवी परमार यांना मैदानावरती पाहतात. गोलंदाजीवरती 3 बॉल त्यांनी फेकले आहेत. हे 3 बॉल निर्णायक असणार आहेत. या 3 बॉल मध्ये काय घडणार ही पाहण्यासारखं असणार आहेत. षटकातील पुढचा बॉल. राऊंड विकेट ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. आता खूपच बाहेर हा बॉल गेला. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल कारण की खेळाडू आपल्या जागेवरती आहेत योग्य क्रीज मध्ये. त्यामुळे पंचाने सांगितलं व्हाईट. एक्स्ट्रा मेल. एक्स्ट्राच्या टीमने टोटलची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेल्या आहेत. रन संख्या 45 धावा. पुढचा बॉल. लोवर फुलटस बॉल. समोर फटका खेळलाय तिथे खेळाडू तयार आहेत. बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. तितका चांगला थ्रो. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. संदीप दलबी आपण पाहिलं तर आपल्या 40+ खेळाडू आहेत. ते सध्या मैदानावरती पाहायला मिळालेत. बॉल अडवत असताना धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 46 धावा. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 2 बॉल बाकी आहेत. हे 2 बॉल कशा प्रकारे हाताळले जातात ते पाहण्यासारखं असणार. रवी परमार एक सिक्सर येऊन देखील रवीनं चांगली गोलंदाजी केलं. आणखीन एक बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चालाय. शॉट फाईन लेगला स्वतः कर्णधार या टीमच्या आहेत. बॉल लढवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावा धावफलकावरती 47. 20-20 बॉईज 20-20 ग्रुप
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो संघ आहे सध्याच्या घडीला अमरजी दलवी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला VRCC मयूरजी चौधरी आणि त्यांची संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फाईट बॅक करत असताना पाहायला मिळतात. फाईट करायचे आज मैदानाच्या आतमध्ये. थोडं घाई करा कारण की आज जास्त मॅचेस आहेत, तितक्या पूर्ण आपल्याला करायच्याच आहेत. अन्यथा मग दुसऱ्या जेव्हा आपण दुपारच्या सत्रामध्ये जाऊ आणखी तबली मग ओव्हर कमी करावे लागतील. समोर फटका खेळलाय पुण्याचा मात्र आपण पाहिलं तर संदीपजी दलवी त्या ठिकाणी येतात बॉलवरती, बॉलला अडवलं, फिल्डिंग चांगली करताना पाहायला मिळालं. षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं तर समाप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. बरोबर इथून षटकांचा केस संपला. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 48 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेले आहेत. एक ब्रेक घेऊयात, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि लगेच येऊयात शेवटच्या 6 बॉलसाठी. आलेले आहेत या संघाचे आयकॉन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर कुणाल पाटील VRCC चे आयकॉन आहेत. हंगाम त्यांनी गाजवलेले आहेत. आज त्यांना कामगिरी करायची आहे कुणाल पाटील यांना. पाहूयात कुणाल पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करणार. शेवटचे 6 बॉल, रन 48 झालेले आहेत. बॅटिंग करणारी टीम 2020 ग्रुप 2020 बॉयज. शेवटचे 6 बॉल. संतोष यांच्यासाठी पहिलाच बॉलवरती बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून गेला. शॉर्ट फाईन लेगला बॉल लढवलाय. एक सिंगल, मेल सिंगलच्या माध्यमातून रन होतील 49 धावा. मागचं षटक आम्हाला सांगतायत पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 11. या षटकामध्ये किती रन येतात ते पाहण्यासारखं असणार आहेत. आणि बरोबर धावसंख्या धावफलकावरती 49 आहेत. आता स्ट्राईकला अक्षय 7 मध्ये 10 त्यांनी बनवले आहेत. संतोषनं 7 मध्ये 18 बनवले आहेत. दोन्ही बॅटरनं 7-7 बॉल फेस केला. एकानं 10 केलं, एकानं 18 केल्यात. रमेश दादा आपलं स्वागत आहे. आपल्या 40 प्लसचे खेळाडू आहेत आणि VRCC चे खेळाडू आहेत. ते सध्या दाखल होतात आपल्या 40 प्लसचे. इंजुरी असल्या कारणामुळे सध्या ते नाही खेळणार असं चित्र दिसतंय. धपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर या डॉट बॉलने संघाची धावसंख्या 49 धावा. 49 धावा. नेक्स्ट मॅच असेल निखिल 11 वर्सेस आदिती 11 चे कॅप्टन. चला टॉस करण्यासाठी यावं. निखिल 11 आणि आदिती 11 कॅप्टन या आपण टॉस करूयात. पुढच्या मॅचचा आदिती 11 आणि निखिल 11 मध्ये फुल टच बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल चला ऑन साइडला मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न नाही. हे षटक देखील खूप चांगले राहिले आहेत. मागच्या षटकामध्ये फक्त 11 आल्या होत्या. या षटकामध्ये 3 बॉल मध्ये फक्त 2 आलेले आहेत. म्हणजे हे षटक आयकॉन कुणाल यांनी आतापर्यंत पहिले 3 बॉल चांगले फेकलेले आहेत. बस वर्सेस बसची लढाई. संतोष वर्सेस कुणाल, कुणाल वर्सेस संतोष. 2020 वर्सेस VRCC वर्सेस 2020 असा हा सामना सध्या मैदानावरती रंगतोय. रन झाला 50 बरोबर धावफलकावरती. फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका तर खेचलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा मिड विकेटला. खेळाडू त्या ठिकाणी आल्यात, बॉल अडवल्यात. फिल्डिंग करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, 2 तिथून मात्र कंप्लीट. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 52 धावा. शेवटचे 2 बॉल आता मैदानावरती बाकी आहेत. हे 2 बॉल कशा प्रकारे टाकले जात आहेत पाहूयात. रन होत आहेत 52. 52 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये. म्हणून म्हटलं ना की धावसंख्या थांबवली जाऊ शकते. प्रयत्न VRCC करतायत आणि करायलाही हवेत. शेवटचे 2 बॉल बाकी. ओ शॉर्ट बॉल आधीच खेळले. हा स्ट्रोक आधीच खेळत असताना पाहायला मिळालेत. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही झाला. रन केलात 52 रन. 52 ऑन स्कोर कार्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय झालं होतं या बॉलवरती पहा पुन्हा एकदा. बॉल टाकला, शॉट पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर लवकर फिरली होती. त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर झालात.
आणि बॉल डिलिव्हर होतो असताना चेंडू मात्र आपण पाहिलं तर जवळपास बॉडीवरती तिथे लागत असताना पाहायला मिळालं. रन झालं 52. शेवटचा बॉल चौकार आला तर 56, षटकार आला तर 58, विकेट आली तर 52, 1-53, 2-54 होऊ शकतायत. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे त्याला जातोय. शेवटचा बॉल त्याच्यावरती विकेट. संतोष मैदानावरती तितका चांगला परफॉर्मन्स शेवटच्या षटक्यामध्ये नाही दाखवू शकले. रन बनवल्यात. एकूण धावा फलकावरती 52 रन करायच्यात. 53 धावा. 53चं लक्ष मैदानावरती ठेवलंय. 2020 ग्रुप या संघानं ते VRCC या संघासमोर असणार आहेत. संघाचे कर्णधार चला टॉस साठी या. निखिल 11 आणि आदिती 11. आदिती 11 आपला पहिला मॅच खेळणार आहेत. निखिल 11 आपला दुसरा मॅच खेळणार आहेत. पहिला मॅच पराभवाच्या छामध्ये जावं लागलं निखिल 11 संघाला तथास्तु ग्रुप 3987 संघाच्या अगेन्स्ट. आता तो सगळं तुम्हाला पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. टीम आदिती 11 संघाच्या समोर दिनेशजी गायकवाड यांचा असलेला संघ आदिती 11 आणि निखिल 11 लालचंद जयस्वाल साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील. निखिल 11 विरुद्ध आदिती 11. लालचंद जयस्वाल स्वतः कर्णधार संघ मालक येत आहेत नाणेफेकीसाठी. तसेच आपल्याला आदिती 11 कडून पाहायला मिळत आहेत सोमनाथ चौधरी साहेब आणि चंद्रकांत दळवी येत आहेत आदिती 11 कडून. नाणेफेक होतील. टॉस बॉक्स मध्ये असतील आपले एक कोपरीचा बुलंद आवाज धनंजय पाटील उपस्थित असतील. त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतील लालचंद जयस्वाल स्वतः कर्णधार आणि शरद पाटील साहेब आहेत. त्यांच्यासोबत आपण टॉस करूयात. आदरणीय व्यक्तिमत्व आहेत शरद पाटील साहेब आणि त्यांच्यासोबत टॉस केला जातोय पुढच्या मॅचचा. एका बाजूला लालचंद जयस्वाल साहेबांचा संघ आहे निखिल 11, दुसऱ्या बाजूला आदिती 11. चला चंद्रकांत दळवी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. सोबत सोमनाथ चौधरी साहेब असतील आणि चंद्रकांत दळवी पहिला मॅच असेल. दळवी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे आपले 40 प्लसचे खेळाडू आहेत. हेड आणि टेल टॉस करूयात. टेल आलाय. लालचंद जयस्वाल साहेबांच्या संघाने टॉस जिंकल्यात. काय डिसिजन असणार आहेत? आम्ही फिल्डिंग करणार. फिल्डिंग करणार. पहिला मॅच पराभवाच्या छायामध्ये जावं लागल्यात. फायटिंग मॅच राहिल्यात. काही चुकी पहिल्या मॅचमध्ये घडल्यात. टीमला कशा प्रकारे बॅकअप केलं, कशा प्रकारे काय गोष्टी सांगितल्या गेल्यात? आता आम्ही टीमला कमीत कमी स्कोर देता प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त विकेट घ्यायचा प्रयत्न करणार. अनुभव आलाय. पहिल्या मॅचमध्ये खेळण्याचा अनुभव आलाय. मैदानाचा अनुभव आलाय. काही गोष्टी घडल्यात, मिसफील्ड घडल्यात. तो बदलण्याचा प्रयत्न होईल टीमकडून? होईल 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 तो बदलण्याचा प्रयत्न आम्ही करूया. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. आदिती 11 संघ पहिला मॅच आपण खेळतायत. चंद्रकांत आता पहिला मॅच खेळतायत त्यामुळे बॅटिंग करायचे. काय वाटतं बॅटिंग करताना किती रन बनवणार? 50% प्लस करायला त्याच. असे कुठले खेळाडू आहेत जे 50 प्लस बनवू शकतात? संदीप राठोड आहे, सोमनाथ सर आहे, मनोज घाटवाल आहे, मी आहे आणि राकेश मालवी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन पहिल्यावरती कसं वाटतंय? आचोली प्रीमियर लीग खेळताना आता एका मोठ्या स्टेटला ही स्पर्धा आहेत, तर स्पर्धेविषयी आपण काय सांगाल? आमची स्पर्धा तर एकदम छान आहे. भरवले पण छान आहे. दरवर्षी आम्ही याची वाट बघतो असतो. धन्यवाद. मनापासून आभार असतात. हे चंद्रकांत दादा आहेत. आपण दोन्ही टीमला सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह देऊयात. आधी लालचंद जयस्वाल साहेब आहेत, त्यांना हे सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. त्यानंतर आदिती 11 संघाला सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस पार पडलाय. टॉस जिंकलाय टीम निखिल 11 निखिल 11 विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः बॅटिंग मैदानावरती करायची आहेत ती आदिती 11 संघाला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे जॉईन आहेत सुशांतजी शिंदे सर.
53 धावांचं लक्ष ठेवलं आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल पाटील आणि ऋतिक पाटील आयकॉन पाहायला मिळत आहेत. एक आपल्या ऑप्शनमधले एक अचंबित असं आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजे नॉन स्ट्रायकर फलंदाज ऋषिकेश. 10 पॉईंटला गेला होता ऋषिकेश, जस्ट बिकॉज थोडंसं कमी असं आपल्याला पाहायला मिळत होतं ऑप्शनमध्ये पॉईंट्स त्याला, मात्र तो सलामीला आला आहे. मॅच ऑन होते. पहिलाच बॉल खराब लाईन पाहायला मिळते. यष्ट्यांच्या अतिरिक्त बाहेरचा चेंडू वाईट चेंडू येतोय. सुरुवात होते, स्कोअरबोर्ड ओपन केलं जाते, संघाचं खातं खोललं जाते 1 ने. 53 धावांचं लक्ष आहे. कुणाल स्ट्राईकला असेल, ऋतिक राईट आर्म रामदास विकेटचा मारा करतोय. पुढचा बॉल फुलटा चेंडू नक्कीच भिडकावून दिलाय कव्हरच्या दिशेने. पाहूया काय करतोय भावेश दळवी. बॉलचा पाठलाग करतायत, मात्र बॉल येतोय, दन दन करत येत आहेत सीमा रेषे पार, आर पार, वजनदार, दमदार, जानदार APL चौकार, 4 धावा. येस, वेलकम डीजे. पहिल्याच बॉलवर 5 धावा येत आहेत. 53चं लक्ष असेल 24 बॉलमध्ये, आणि बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये पहिल्याच बॉलवर प्रहार करतोय कुणाल पाटील. नक्कीच थोडासा हाताला दुखात असल्या कारणामुळे नक्कीच थोडासा प्रॅक्टिसच्या बाहेर आहे. मात्र आयकॉन असेल VRCC आपल्याला पाहायला मिळत आहे. मयूर चौधरी यांचा संघ VRCC या APLचा पहिल्यांदा प्रवेश पाहायला मिळतोय, आणि पहिल्याच प्रवेशमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो. आयकॉन कुणाल पाटील असतील, आपण संघ पाहिला तर ऋषिकेश असेल, त्या संघामध्ये आपण पाहतोय वैभव भगत, अक्षय म्हात्रे, प्रदीप जाधव असे मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ऋतिकेचा, आता मात्र सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. तर सोमनाथ नक्कीच अवी येत आहेत, थोडीशी कमरेला दुखापत आहे. नक्कीच कमर सांभाळायची अवी यांनी. नक्कीच नवीन लग्न झालंय, नवीन लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अवी यांना. कमरेचा त्रास थोडासा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. नक्कीच थोडासा जिम मध्ये डेडलिफ्ट मारताना थोडंसं काहीतरी चुकीची वर्कआउट पाहायला मिळते अवी यांच्याकडून. आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. नक्कीच स्ट्राईकला येईल ऋषिकेश, ज्याने ऑक्शन मध्ये हाकार मजवला होता. फक्त 10 पॉईंटला गेला होता, मात्र ओपनिंगला येतोय ऋषिकेश, एक हरपनमोडा खेळाडू. पहिलाच बॉल उंचावून उडवला. पाहूया काय करताय. प्रवीण देवी येत आहे झेल आणि नक्कीच झेल सुटतोय. 1 बाउन्स खाली करायचा प्रयत्न. संतोष येतोय, मिस फिल्डिंग होते, फ्लंबॉल होते. 3 धावाचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 3 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतो एकंदरीत 8 या आकड्यावर. 3 चेंडू 8 धावा. सुरेख सुरुवात पाहायला मिळते. 53 रनचं लक्ष. मॅच क्रमांक 4 आपण पाहतोय. APL सीझन 4 आपण पाहतोय. ही जोडी मैदानामध्ये VRCC संघाकडून ऋतिक याच्यावर प्रेशर असेल. नक्कीच आयकॉन खेळाडू आहे, एक आयकॉनचा विकेट घेण्याचा प्रयत्न आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू हवेमध्ये. पाहूया काय करतंय. मिस जज होतोय. पुन्हा एकदा झेल सुटतोय. पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय आणि झेल सुटतोय, आणि सोने पे सुहागा चौकार सुद्धा येतोय. धाव फलक 4 ने पुढे सरकेल. एकंदरीत 12 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू खेळ शिल्लक असेल. धाव फलक 12. 4 बॉल 12 रन झाले आहेत. नक्कीच 53 रनचं लक्ष असेल. सुरेख असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. कुणाल आणि ऋषिकेश यांच्या मार्फत 2 झेल सुटत आहेत. एक आपल्याला प्रवीण दळवी यांचा झेल पाहायला मिळतो. थोडासा अवघड असा झेल होता, रनिंग केला होता, मात्र आता एक सुवर्ण संधी होती झेलचा, तो सुद्धा झेल सुटतोय. नक्कीच पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच असं समीकरण पाहायला मिळतंय. नक्कीच झेल सुटला होता आणि आयकॉन खेळाडूचा झेल सुटतोय. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन ऋतिक येतोय. आता मात्र यस स्विंग अँड मिसचा मारा पाहायला मिळतोय. खडे खडे खेळायचा मनसुबा, कोणताही पायाची हालचाल नाही, त्याच कारणाचं सरळ यष्टीरक्षा हातामध्ये जाऊन चेंडू विसातो. यष्टीरक्षा आपण पाहायला मिळतोय. जयेश पाटील आपल्या या APLचे
आयोजक पाहायला मिळत आहेत, सुंदर आयोजन पाहायला मिळतंय. जयेश पाटील किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. 2020 संघ आपण पाहिला तर गेला तर भरपूर मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात 2020 संघाकडे. पुन्हा एकदा डॉटची सांगता होताना दिसते. शेवटचा बॉल असेल, धावफलक 13 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ नो विकेट्स आफ्टर 0.5. शेवटचा बॉल ऋतिक यांचा. आता मात्र येस टायमिंग साध्य होत आहे आणि काय घडतंय, लॉंग रनच्या डोक्यावर येत आहे, दन दन करत षटकार साधावा. येस वेलकम डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात म्हणजे 19 धावा. महागडं षटक ठरतंय. ऋतिक पाटील यांचे 2 झेल सुटले आणि शेवटच्या चेंडूवर कुणाल याने प्रहार केलाय आणि फटका यशस्वी, सक्सेसफुल, पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय. आता काय करताय, आपण गावकपचं समीकरण पाहिलं, चोळी कपचं समीकरण पाहिलं तर कुणाल पाटील याला ऋतिक पाटील यांनी 4 चेंडू डॉट हाताळले होते. आपल्याला नुकत्याच दिपेश यांच्याकडून पाहायला मिळते, सूचना मिळते 4 चेंडू निधी हाताळले होते. मात्र आता मात्र कुणाल या APL मध्ये ऋतिकवर महागडे ठरतोय, प्रहार करतोय. आता मात्र ऋषिकेशच्या बघायला गेला संघाचा महत्वाचा षटक घेऊन येत आहे. तर संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं संतोष पाटील आणि नक्कीच आपल्याला APL साठी शुभेच्छा येत आहेत. अक्षय पाटील नक्कीच 23-24 तारखेला लग्न आहे. अक्षय आणि कृतिका आपण लग्न 16 पाहणार आहोत, 23 आणि 24. त्यांच्याबद्दल शुभेच्छा येत आहेत APL सीझन 4 साठी. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार असेल. अक्षय पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या APL साठी आणि त्यांच्या नवीन लग्नासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. कॉंग्रॅच्युलेशन असेल, नवीन लग्न असेल 23-24 तारखेला आपण पाहतोय. धावफलक आहे ते म्हणजे एकंदरीत 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे ते 19 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक, माफ करा, दुसरं षटक घेऊन येतोय संतोष. 53 धावांचं लक्ष असेल. संतोष असेल, फिल्डिंग सेट केलं तर चला घाई करायचे, स्टार्ट करायचे मॅच. नक्कीच 15 मिनिटाचा अवधी असेल, घाई करायचे. संतोष पाटील लक्ष द्यायचे. 6 मिनिटं झाले तर शेवटच्या ओव्हरमध्ये नाहीतर एक प्लेअर एक्स्ट्रा आतमध्ये येऊ शकतो. विनंती घ्यायची, आयोजकांकडून कळवलं जाते. थोडासा मॅचला व्यत्यय होत आहे, खूप उशीर घेत आहेत. 15 मिनिटांचा अवधी असेल 3 षटकांसाठी. सर्व संघांनी काळजी घ्यायची. आपण मॅचकडे वळतोय. 19 धावांचा स्कोरबोर्ड सजवला गेला आहे. अजूनही पल्ला गाठायचा आहे. पुन्हा एकदा कुणाल राईटम, संतोष राईटम होतो, इकडचा मारा करतो. ऋषिकेश याचा क्वालिटी ब्रँडेड 6 खडे खेळे खेळले, फटका मनसुबा केला होता, मिडांच्या डोक्यानं मारायचा आणि नक्कीच यशस्वी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. नक्कीच षटकार येतो ऋषिकेशच्या मार्फत. ऋषिकेशच्या ऑप्शनमध्ये आपण पाहिलं तर थोडासा नावाचा गोंधळ झाला होता. त्याच करण्याचा हा हरपनमळा खेळाडू एक अनमोल रत्न आचळतील आपल्याला पाहायला मिळतोय. 10 पॉईंट्स मध्ये VRCC या संघाचं सगळ्यात बेस्ट कलेक्शन ऋषिकेश असेल यात शंका नाही. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. नक्कीच एक षटकार, त्यानंतर येत आहेत ड्राईव्हचा फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या मार्फत 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल. एकंदरीत 27 रन्स ऑन दी बोर्ड. 27 धावा लगायला गेलं तर स्कोरबोर्डवर आपण पाहतोय ऋषिकेशची खेळी. एक आश्चर्यजनक आपल्याला ऑप्शन पाहायला मिळालं होतं. ऋषिकेश जेव्हा आपण ऑप्शनमध्ये पाहिलं VRCC संघाकडून अक्षय म्हात्रे बसले होते, त्यांनी फक्त 10ची बोली लावली आणि ऋषिकेश हा खेळाडू, हरपनमळा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र पुन्हा एकदा उडवला. नक्कीच काय घडतंय, काय बिघडतंय, नक्कीच येतोय पुन्हा एकदा क्वालिटी ब्रँडेड 6 बाय ऋषिकेश, मॅन फ्रॉम आचळे, अप्रतिम फटका. येस वेलकम डीजे.
वारंवार कौतुक का केलं जातं. आपण APLच्या ऑप्शन मध्ये या खेळाडूवर कोणत्याही ऑनरने बोली लावली नव्हती, मात्र अक्षय म्हात्रे या ऑनरने त्यांच्यावर 10 पॉईंटची बोली लावून हा एक हरपन मौला खेळाडू कलेक्ट केला आपल्या संघासाठी, जो आपल्या आयकॉनला साजेची अशी साथ देतोय. हाच तो खेळाडू आपला पाहिजे. धाव फलक आपण जाऊन पोहोचतो एकंदरीत 33 धावा. अजूनही 20 धावांचं लक्ष असेल. किती बॉल बाकी आहेत रे? 15 चेंडू 20 समीकरण मैदानामध्ये. नक्कीच मॅच ऑन आहे. एक तेरी एक मेरी समीकरण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा संतोष वर्सेस ऋषिकेश. पुन्हा एकदा उंचावून फटका मारला. नक्कीच सलग पुन्हा षटकार पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळत आहेत. एकंदरीत ऋषिकेशची खेळी पाहिली तर आपण 5 चेंडू 23 धावा ठोकल्या आहेत. ऋषिकेश याचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र मिस्टर स्ट्रोक होतोय. लॉंगरच्या डोकं मारायचा प्रयत्न होता. मिस्टर स्ट्रोक होतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण गचाव होत आहे. बॅकअप केलं जात आहे. अक्षयला बॅकअप होत आहे. मात्र 2 धाव काय रोखू शकत नाही. 2 धावाने धाव फलक जाऊन पोहोचतोय. एकंदरीत 41 या आकड्यावर. 13 चेंडू आणि 12 समीकरण. मॅच आता मात्र एक हाती पाहायला मिळते आपल्याला. ती पकड VRCC संघ APLचा प्रवेश आणि APLचा पहिला प्रवेश आणि त्यांच्या पहिल्या पर्वामध्ये नक्कीच विजय प्राप्त होतोय का. पुन्हा एकदा उंचा उडवलाय. नक्कीच क्वालिटी डिपेंडेंट 6. पुन्हा एकदा ऋषिकेशचा फटका. 6 धावा षटकार. षटकार येतोय. 6 धावा. फार सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेशच्या मार्फत. सात बॉल 31 धावांची खेळी. अप्रतिम खेळी पाहायला मिळते ऋषिकेश यांच्या मार्फत. आपल्याला खेळी आवडली असेल नक्कीच टाळ्या वाजवायच्या आता. 7 बॉल 31 ची खेळी. एक महत्वाच्या क्षणी ज्याने नॉन स्ट्राईकला आयकॉनला सुद्धा शांत ठेवलंय आणि अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया मॅच आता काय रंगात आली स्थितीमध्ये मॅच आहे. फक्त जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. धावफलक 47. एक अनुभवी गोलंदाज प्रमोद भोईर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच 12-5 समीकरण. माफ करा 6 धावांची गरज असेल. 12 चेंडू 6 ची गरज असेल. मागच्या षटकामध्ये संतोष पाटील याच्यावर प्रहार पाहायला मिळतोय. 28 धावा कुठल्या गेल्या आहेत संतोष पाटील याच्या षटकामध्ये. आता मात्र षटक समाप्त आहे. मास्टरचे खेळाडू प्रमोद भोईर येत आहेत. एक अनुभवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. समोर एक्सपिरियन्स वर्सेस यंग आपल्याला पाहायला मिळते. नवीन खून आणि एक्सपिरियन्स असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन खून म्हणजे आपण पाहतो आयकॉन आणि एक्सपिरियन्स येत आहेत भोईर. आणि पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. 4 धावा. येस वेलकम डीजे. 4 धावा. सलामीवीर जोडीने 51 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाची 51 धावांची पार्टनरशिप. सुरेख फटकेबाजी कुणाल आणि ऋषिकेश यांच्या मार्फत लगभग सामना संपवलाय. फक्त 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. 11 चेंडू 2 ची गरज. पुन्हा एकदा टॅप केला चेंडूचा. नक्कीच मिडनच्या डोक्यावर ट्रॅव्हल होतोय. अक्षय काळे येत आहे. 2 धावांची गरज आणि फ्लंबल होत आहे. आणि येस काय घडतंय. सुंदर रनिंग बिटवीन विकेट्स. आणि येस कॉंग्रॅच्युलेशन VRCC संघ सामना विजयी. 10 चेंडू शिल्लक ठेवून सामना फिनिश केलाय. हार्ड लक 2020 बॉईज आणि कॉंग्रॅच्युलेशन VRCC संघ. येस वेलकम. ऋषिकेश 7 बॉल 31 ची अविस्मरणीय खेळी ऋषिकेश यांच्या मार्फत. सुरेख फटकेबाजी. 53 धावांचं लक्ष असताना आणि कुणाल यांनी साथ दिले. आयकॉन होते.
21 धावेंची कुणालाची पार्टनरशिप ऋषिकेश ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. चला सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. आपण एक छोटासा इंटरव्ह्यू सुद्धा घेऊया ऋषिकेशचा. नक्कीच सर्वप्रथम सर्वात आधी ऋषिकेश काँग्रेच्युलेशन. संघाला महत्त्वाची गरज असताना एक चांगली खेळी पाहायला मिळते. आपले ते उपस्थित आहेत निलेश दळवी यांच्या हस्ते सामनावीरचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश. 7 चेंडू 31 धावा.